तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू. माझ्या आई आणि आबांच्या डोळ्यासमोर जर हे घर राहील तर त्यांचं मन शांत राहील, त्यांना झोप चांगली लागेल. हे बघा प्लीज, आम्हाला इथे राहायला नाही म्हणू नका. तुम्हाला पुन्हा या घरात राहायचंय? आम्ही हवं तर सर्वंट रूम मध्ये राहायला सुद्धा तयार होतो. आम्ही चौघही एकत्र राहू. दादासाहेब, तुम्हाला हवं तर मी आयुष्यभर नोकर म्हणून या घरात राहीन, पण प्लीज तुम्ही आबासाहेब आणि मालती मॅडमसाठी एवढा आमचा ऐका. खूप अपेक्षेने आलोय आहो मी. विक्रांत, अजित, हे आहे ते फुकट नोकर ठेवून घ्यायचे का रे? घ्या घ्या, लवकर ठेवून घ्या, माझं तरी काम वाचेल. बाबा, अहो असं कसं ठेवून घेणार यांना? अहो नोकरीवर ठेवण्यासाठी यांची पात्रता चेक करावी लागेल ना. विक्रांत, या, सांगतो तुम्हाला काय करायचं ते. आमच्या घरात नोकर म्हणून काम करायची इच्छा आहे ना? रूम साफ करून दाखवा. काय झालं? नाही जमणार का? आज संध्याकाळपर्यंत ही रूम साफ व्हायला हवी, नाहीतर आल्या पावली घरी जायचं. चालेल. संध्याकाळपर्यंत हे सगळं साफ होईल. गुड, लागा कामाला.